पण तुमच्या गावातल्या पाटलासनी काय झाले मला काय कळणार झालंय. पाटील लोक फार म्हणजे तुम्ही राजे नव्हे, अनेक पाटील आहेत. या पाटलांना वसंतदादा घराण्याने देऊन 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 त्यांचा हात दुखा लागले, तरी सुद्धा त्यांना वसंतदादा घराणा सोडून काँग्रेस पक्ष सोडून दुसरीकडे होंगासाठी चालले. काय त्या दादा घराण्याने करावं तुमच्यासाठी? तुमचं आडनाव पाटील आहे, पाटलासारखं राहावं, पाटलांच्या सारखं काम करावं, एक पत्नी राहावं पाटलांनी. पण इथले पाटील, इथले म्हणजे अडग्याचे पाटील, दडग्याचे पाटील, त्यांनी जरा आपल्यासाठी या घराण्यानं काय काय केलं हे आत्मचिंतन करावं. माझ्यासारखा असता, मी कानडवाडी गावचा छोटासा गावाचा सुभाष खोत, ते गाव वसंतदादा घराण्याच्या मतदारसंघात म्हणजे लोकसभेला तेवढे ते विधानसभेला येत नाही. पण कैलासवासी मदन भाऊ पाटील, कैलासवासी प्रकाश बापू पाटील यांनी मला सांगली मार्केट कमिटीचा चेअरमन केला. तेव्हापासून एक निष्ठपणानं दादा घराण्याशी मी राहिलोय. कुणाच तरी पाटलाने आदर्श घ्यावा असं काय तुमच्या डोक्यात धोंडा घातला तर वसंतदादा घराण्याने, आणि म्हणून हा निर्णय घेतला. या बेडग्याच्या बाबतीत अत्यंत चुकीचा निर्णय या पाटलांनी घेतलेला आहे. आज ना उद्या पश्चाताप होईल. संभाजीराजे, त्यावेळी तुम्ही पाटील म्हणून थोडं होऊ नका आणायला. आणि म्हणून कोण काय करताय संभाजीराजे, बुरशेदादा आपण लक्ष ठेवू नका. तुम्ही एकनिष्ठपणानं या पुढच्या काळात निश्चितपणानं काम कराल अशी अपेक्षा